नमस्कार मित्रांनो, 7 टीव्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मोठा धक्का बसला असून विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात शिवसेनेचा ठाकरे गट आता सुप्रीम कोर्टात गेला आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान गेल्या काही दिवसापूर्वी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला। हा निकाल जाहीर करत असताना त्यांनी शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचं अधोरेखित केलं। एवढंच नाही तर शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाचे आमदारही अध्यक्षांनी अपात्र केले नाहीत। मात्र अध्यक्षांच्या निर्णयावर आक्षेप घेत शिवसेनेच्या ठाकरे गटासह विरोधकांनी देखील अध्यक्षांवरती टीका टिप्पणी आणि आरोप केले आणि हे सर्व सुरू असताना यामध्ये जाता शिवसेनेचा ठाकरे गट विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात थेट कोर्टात गेल्यानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे। दरम्यान सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचा अवमान विधानसभा अध्यक्षांनी करत केवळ राजकीय हेतुपोटी आणि पक्षाच्या आदेशानुसार त्यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे गटानं अध्यक्षांवरती आरोप केले आहे। एवढंच नाही तर या संदर्भात आता सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून विधानसभा अध्यक्षांचा निर्णय खोडून काढत अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे। मात्र यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून सुप्रीम कोर्ट या संदर्भात काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा।